सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. 2 तासात त्यांना कोणते खाते मिळणार हे देखील जाहीर करून टाकलं होतं. पण त्यानंतर एक अशी पडद्यामागे घडामोडी घडली की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. भाजपबरोबर महायुतीत सामील होऊन सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली खरी, पण राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि खूप वेळ कोणी कोणाचा शत्रू देखील नसतो, अशी म्हण आहे. आणि अगदी तसंच काहीतरी आता घडलं आहे. टीव्हीवर सुनेत्रा वहिनी शपथ घेताना दिसल्या. त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला, सह्या केल्या. त्यानंतर त्यांनी कराडमध्ये जाऊन यशवंतराव चव्हाण यांची दर्शनं देखील घेतले. अजितदादा जसं करायचे ती परंपरा त्यांनी कायम ठेवली. पण पडद्यामागे अशा काही गोष्टी घडल्या की ज्याचा विचारही कधीच कुणी केला नव्हता. आता ज्या गोष्टी वर दिसल्या नाहीत, ज्या कुठल्या माईकवर रेकॉर्ड झाल्या नाहीत, त्या गोष्टी आज अखेर उघड झाल्या आहे. दिल्लीच्या सत्ता केंद्रातून अशा काही गुप्त हालचाली करण्यात आल्या की ज्यांनी सत्तेची संपूर्ण समीकरणेच उलटवून टाकली आहे. सर्वांना असे वाटते आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा सत्तेत सन्मानाचे स्थान प्राप्त झाले. दादांच्या कार्यकाळात राष्ट्रवादीची जी ताकद आणि दबदबा होता तोच आता कायम राहिला, असा अनेकांचा समज आहे. पण वास्तव यापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. काल मध्यरात्री झालेली ती एक अतिशय गुप्त बैठक आणि गेल्या 12 तासांमध्ये वेगाने घडलेल्या काही रहस्यमय घटनांमुळे राष्ट्रवादीच्या हातातून सत्तेचा खरा रिमोट कंट्रोल काढून घेण्यात आला आहे. राजकारणात जे समोर दिसते तेच सत्य असते असे नाही. पडद्यामागच्या या हालचाली जेव्हा पूर्णपणे उघड होतील तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र थक्क झाल्याशिवाय राहणार नाही. शपथविधी झाल्यानंतर काल रात्री दिल्लीतून नेमका कोणता राजकीय डाव टाकला गेला ज्यामुळे राज्याच्या राजकारणाची दिशाच बदलणार आहे. आणि सुनेत्रा वहिनींच्या या ऐतिहासिक शपथविधी मागे भाजपचा छुपा अजेंडा नेमका काय आहे? चला तर मग जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आणि थरारक रिपोर्ट. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजितदादांनंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. परंतु यामागील सत्य काही वेगळेच आहे. अचानक एक असा राजकीय खेळ झाला आहे ज्याने राज्याचे राजकारण हादरले आहे. कारण गेल्या 12 तासांतील घडामोडींनी सत्तेचे संपूर्ण चित्रच बदलून टाकले आहे. भाजपने नेमकी अशी कोणती रणनीती आखली आहे ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात अडचणीत येऊ शकते? याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेत आहोत. पहा, राजकारणात जे प्रत्यक्ष दिसते तेच खरे असते असे नाही. कारण पडद्यामागे अशा अनेक गोष्टी घडतात ज्यांची कोणालाही कल्पना नसते. अजितदादांच्या निधनानंतरच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांचा अंत्यविधी पार पडत होता, खऱ्या अर्थाने या राजकीय कथेची बीजे तिथेच पेरली गेली होती. 29 जानेवारी रोजी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये जेव्हा अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात होते तेव्हा संपूर्ण देश टीव्हीवर ते दृश्य पाहत होता. पण त्या अफाट गर्दीत 2 अशा व्यक्ती होत्या ज्यांचे तिथे असणे केवळ सांत्वना देण्यापुरते मर्यादित नव्हते. ते होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन. शिष्टाचाराचा विचार केला तर अमित शहांच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण करायला हवी होती. परंतु तिथे काहीतरी वेगळेच घडले. दुसऱ्या क्रमांकावर नितीन नवीन यांना संधी देण्यात आली. देशाच्या गृहमंत्र्यांना आपल्या पक्षाध्यक्षांसह बारामतीत येण्याची गरज का निर्माण झाली? तिथेच या मिशन सुनेत्राची पहिली वीट रचली गेली होती असे आता मानले जात आहे. असे म्हटले जाते की त्या शोकसागरातही अमित शहांचे चाणाक्ष डोळे काहीतरी शोधत होते. आणि ते शोधत होते अजितदादांच्या गटातील नेत्यांची अस्वस्थता. त्याचवेळी बारामतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडत होती. ती म्हणजे सुप्रिया सुळेंची देहबोली. त्या स्वतः सुनेत्रा वहिनींना हाताला धरून सांत्वन करत इकडे तिकडे नेत असल्याचे फोटो आपण सर्वांनी पाहिले. वरवर पाहता हे कौटुंबिक प्रेम वाटत असले तरी राजकारणात दृश्य आणि वास्तव यात तफावत असते. सूत्रांच्या माहितीनुसार अजितदादांच्या गटातील सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या नेत्यांना सुप्रियाताईंचे हे नियंत्रण खटकत होते. त्यांना अशी भीती सतावत होती की दादांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण होईल आणि दादांनी कष्टानं उभं केलेलं अस्तित्व शरद पवारांच्या प्रभावाखाली पुन्हा लुप्त होईल. अमित शहांनी हीच अस्वस्थता अचूक ओळखली होती. विश्वसनीय माहितीनुसार अमित शहा आणि सुनेत्रा वहिनी यांच्यात एक अतिशय मोजक्या शब्दात भेट झाली. अवघ्या काही मिनिटांच्या त्या भेटीत दिल्लीकडून एक असा कानमंत्र दिला गेला ज्याने वहिनींना स्वतःचे वेगळे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मानसिक बळ दिले.
30 जानेवारीचा दिवस उजाडला आणि माध्यमांमध्ये अशा चर्चा सुरू झाल्या की दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र येणार आहेत. शरद पवार गटाचे अमोल कोल्हे आणि अनिल देशमुख यांनी तर हीच दादांची शेवटची इच्छा होती असा नॅरेटिव्ह सेट करण्यास सुरुवात केली होती. पत्रकारांनी तर मंत्रिमंडळाच्या वाटपाची चर्चाही करून टाकली होती. मात्र खऱ्या हालचाली तर मुंबईतील काही गुप्त बंगल्यांवर वेगाने सुरू होत्या. काल रात्री बारामतीत रक्षा विसर्जनाचे विधी पूर्ण झाले आणि अचानक सुनेत्रा वहिनी आपल्या मुलांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या. या प्रवासाचा कोणालाही थांगपत्ता नव्हता. विशेष म्हणजे त्या शरद पवारांची भेट न घेताच मुंबईत दाखल झाल्या. ही केवळ एक साधी घटना नव्हती. ज्या सुनेत्रा वहिनींनी नेहमीच शरद पवारांच्या शिष्टाचाराचा मान राखला, त्यांनी आज साहेबांना न भेटता मुंबई गाठली. याचाच अर्थ त्यांना दिल्लीहून हिरवा कंदील मिळाला होता. 30 तारखेला रात्री जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र निद्राधीन होता, तेव्हा मुंबईच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचा एक अदृश्य हात सक्रिय होता. भाजपला हे पूर्णपणे माहीत होते की जर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा विलीन झाली तर राज्यात शरद पवारांची ताकद प्रचंड वाढेल आणि भाजपला हे कोणत्याही परिस्थितीत नको होते. असे मानले जाते की देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत राष्ट्रवादीच्या नेत्यांना असा निरोप देण्यात आला की जर पक्ष टिकवायचा असेल तर नेतृत्व पवार घराण्यातच ठेवा, पण ते नेतृत्व दालांच्या कुटुंबाकडे असायला हवे. आणि येथूनच सुनेत्रा वहिनींच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. पण खरी मेक तर पुढेच आहे. आता आपण त्या विषयाकडे वळूया जो सर्वात कळीचा आहे. अजितदादांकडे अर्थ खाते होते जे राज्याच्या तिजोरीची चावी मानले जाते. राष्ट्रवादीचा असा हट्ट होता की वहिनींना देखील अर्थ खातेच मिळावे. परंतु भाजपने इथेच आपली राजकीय खेळी खेळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजप सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पद द्यायला आनंदाने तयार आहे आणि राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असा बहुमान देऊन त्यांचे कौतुकही करेल. मात्र खरी अडचण अर्थ खात्यावरून निर्माण झाली आहे. भाजपने अंतर्गत गोटात हे स्पष्ट केले आहे की जोपर्यंत नवीन मंत्रिमंडळ पूर्णपणे स्थिर होत नाही तोपर्यंत अर्थ खात्यावर मुख्यमंत्री किंवा खुद्द फडणवीस यांचेच नियंत्रण असेल. याचा अर्थ असा की सत्ता तुमची असेल, चेहरा तुमचा असेल, पण तिजोरीची चावी मात्र आमच्याकडेच राहील. हाच तो खरा गेम आहे जो शपथविधीच्या वेळी यशस्वी होताना दिसला. आज सकाळी जेव्हा पत्रकारांनी शरद पवारांना यावर विचारले तेव्हा ते म्हणाले की हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. मित्रांनो, पवारांच्या या एका छोट्या वाक्यात बरेच काही दडलेले आहे. ज्या पवारांच्या संमतीशिवाय बारामतीत पानही हलत नाही त्यांना सुनेत्रा वहिनी मुंबईला गेल्याचे आणि शपथ घेणार असल्याचे टीव्हीवरून समजते, हे कसे शक्य आहे? याचा अर्थ असा लावला जात आहे की अमित शहांनी बारामतीत येऊन अशी काही राजकीय तटबंदी केली की पवारांना सुद्धा त्यात हस्तक्षेप करण्याची कोणतीही संधी उरली नाही. त्या दिवशी झालेल्या हस्तांदोलनादरम्यानच कदाचित भविष्यातील हालचालींचे संकेत दिले गेले असावेत. कल्पना करा, आज दुपारी मंत्रालयात नेमके काय घडले असेल? राष्ट्रवादीचे आमदार विधिमंडळात गोळा झाले. सुनील तटकडी यांनी पत्र सादर केले, पण त्याचवेळी वर्षा आणि सागर बंगल्यावरून फोन्स फिरत होते. अशी जोरदार चर्चा आहे की अर्थ खात्याच्या फाईलवर स्वाक्षरी होण्यापूर्वी काही अटी घालण्यात आल्या आहेत. सुनेत्रा वहिनींना आपली राज्यसभेची जागा सोडावी लागेल. मग त्या विधानसभेवर कशा येणार हा पुढचा तांत्रिक पेच आहे. पण भाजपने या सर्व गोष्टी इतक्या वेगाने घडवून आणल्या आहेत की कोणालाही विचार करायला वेळच मिळू नये. दादांच्या अपघाताचा जो संदर्भ आपण आधी दिला होता त्याचा संबंध इथे थेट जोडला जातो. दादांचा जाण्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी वहिनींना समोर केले गेले, जेणेकरून जनतेची सहानुभूतीही मिळेल आणि शरद पवारांच्या विलिनीकरणाच्या प्लॅनला सुरुंगही लागेल. प्रोफेशनल भाषेत सांगायचे झाले तर ही एखाद्या कॉर्पोरेट टेकओव्हर सारखी स्थिती आहे. राष्ट्रवादीचा ब्रँड तर टिकवला गेला आहे, पण बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये मात्र भाजपचे लोक बसले आहेत. अर्थ नियोजन आणि उत्पादन शुल्क यांसारखी महत्त्वाची खाती जोपर्यंत वहिनींच्या हातात अधिकृतपणे येत नाहीत तोपर्यंत हे पद केवळ शोभेचे ठरेल का, अशी भीती राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे शपथविधी झाल्यानंतर अवघ्या 2 तासातच सुनेत्रा वहिनींना खात्यांचे वाटप करण्यात आले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्थ आणि नियोजन खातं त्यांच्याकडे देण्यात आलेले नाही, हा महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींचा शपथविधी आणि त्यानंतर अवघ्या 2 तासात झालेलं वेगवान खाते वाटप या सगळ्या गोष्टी राजकारणातल्या एका मोठ्या वळणाचे संकेत देत आहेत. आपण या व्हिडिओमध्ये जे काही मुद्दे पाहिले ते सध्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चा आणि विश्वसनीय सूत्रांच्या माहितीवर आधारित आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण रिपोर्ट केवळ एक शक्यता म्हणून आम्ही मांडला आहे.
राजकारणात जे दिसतं त्यापेक्षा पडद्यामागे अनेकदा वेगळ्याच हालचाली सुरू असतात. वहिनींना उपमुख्यमंत्रीपद मिळालं जरी असलं तरी अर्थ व नियोजन खातं त्यांच्याकडे न असणं हे भविष्यातले कोणते राजकीय संकेत आहे किंवा हा खरोखर एखादा दिल्लीचा प्लॅन आहे का? यावर तुमचं मत काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हालाही राजकीय समीकरणं समजून घेण्यास मदत होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, विचार करत राहा. धन्यवाद.